Hello and welcome back to the another video session of Environmental Studies of Standard 5. We are going to start lesson number 16 in this video session called Can you recall what happens when a spoonful of sugar, sawdust and soil are added to the glass of water. अशा वेळी काय होईल जेव्हा तुम्ही एका पाण्याच्या ग्लासमध्ये साखर टाकाल किंवा सॉडस्ट म्हणजे आपण ते लाकडाचा भुरका होतो तो टाकाल किंवा सॉईल म्हणजे माती टाकाल तेव्हा काय होईल. तर बघा जेव्हा तुम्ही साखर टाकाल तेव्हा ती पूर्णपणे डिझॉल्व्ह होऊन जाईल पाण्यामध्ये आणि ते पाण्यात दिसणार पण नाही. आणि जेव्हा तुम्ही सॉडस्ट टाका त्यामध्ये जो भुरका आहे लाकडाचा तो तुम्हाला पाण्यावर तरंगताना दिसेल. आणि जेव्हा तुम्ही सॉईल टाकाल ती सॉईल जी आहे ती पाण्याच्या एकदम खाली तळाशी जाऊन बसलेली तुम्हाला दिसेल. नंतरचा क्वेश्चन आहे व्हॉट आर 3 स्टेट्स ऑफ वॉटर. वॉटरच्या 3 स्टेट्स कोणत्या आहे तर बघा कोणत्या स्टेट्स आहे. सॉलिड फॉर्म, लिक्विड फॉर्म, गॅसियस फॉर्म. सॉलिडमध्ये तो आईस म्हणजे बर्फ असतो, लिक्विड म्हणजे पाणी असतं आणि गॅसियसमध्ये ते पाण्याची वाफा म्हणजे वॉटर वेपर असे म्हणतो. व्हॉट इज डन टू मेक ड्रिंकिंग वॉटर क्लीन अँड सेफ. प्यायचं पाणी तुम्हाला चांगलं साफ करून पिण्यासाठी सेफ करायला काय करावं लागते, तुम्ही ते पाणी उकळून पिऊ शकता. तर बघा पोल्युशन ऑफ वॉटर. व्हाईल इट इज रेनिंग कलेक्ट सम ऑफ द रेन वॉटर डायरेक्टली इन अ क्लीन कंटेनर प्लेस इन द ओपन. जेव्हा पावसाचं पाणी येत असतं तेव्हा एक चांगलं भांडं घेऊन पाणी ठेवायचं आणि त्यात पाणी जमा करायचं. आल्सो कलेक्ट सम रेन वॉटर फ्रॉम द फ्लोईंग ओव्हर द ग्राउंड. आणि थोडंसं पाणी वाहतं पाणी जे जमिनीवर पडलं आणि वाहत आहे ते पाणी जमा करायचं. ऑब्झर्व अँड कम्पेअर द टू. त्या दोघांना ऑब्झर्व करून कम्पेअर करायचं. व्हॉट डिफरन्सेस डू यू सी, व्हॉट इज द रिझन फॉर दॅट. तुम्हाला कोणते डिफरन्स बघायला मिळेल आणि त्याचं कारण काय. तर बघा जे पाणी तुम्ही डायरेक्ट कंटेनरमध्ये जमा केलं पावसाचं ते एकदम शुद्ध पाणी राहील. म्हणजे पाणी वाहणारं पाणी तुम्ही मातीवरून जे वाहतं ते जमा करतात तुम्हाला माती पाहायला मिळेल. त्यात गढूळ पाणी आपण त्याला म्हणू शकतो, घाणेरडं पाणी ते बघायला मिळेल. वेन अदर सबस्टन्सेस गेट मिक्स विथ वॉटर इट बिकम्स इम्प्युअर. जेव्हा पाण्यात बाकी सबस्टन्स मिक्स होतात तेव्हा ते पाणी इम्प्युअर म्हणजे अशुद्ध होतं. सम ऑफ दिस सबस्टन्सेस फ्लोट इन द वॉटर. काही सबस्टन्सेस तरंगतात सो द वॉटर लुक अनक्लीन अँड वर मडी. त्यामुळे वॉटर जे आहे ते अनक्लीन किंवा गढूळ झालेलं तुम्हाला दिसते. सम सबस्टन्सेस डिझॉल्व इन द वॉटर अँड वी कॅन नॉट सी देम. काही जे सबस्टन्स आहे ते पाण्यात विरघळतात आणि आपण त्याला बघू शकत नाही. If the substances that have got mixed with water are harmful for living things, we say that the water has become polluted. जेव्हा असं पाणी ज्यात सबस्टन्स जे मिक्स झाले आहे ते आपल्यासाठी हानिकारक आहे त्याला आपण वॉटर पोल्युटेड झाला आहे, दूषित झाला असे म्हणू. रिव्हर्स, लेक्स आर अवर सोर्स ऑफ वॉटर. हाऊ डज देअर वॉटर गेट पोल्युटेड. नदी आहे, तलाव हे आपल्या पिण्याच्या पाण्याचे सोर्स आहे. असं पाणी कसं खराब होते हे सांगायचं आहे. बघा disposal of waste water. Waste waterचा disposal. The waste water of the city or a town is collected and let into the water body at the convenient location. जे शहरातून जमा होणारं गढूळ पाणी आहे ते एका जागी जमा केलं जातं. The waste water from residential building as well as from factories and impurities contain many kind of impurities. Industries contain many kind of impurities. Some of these dissolve in water while some do not. जे घरातून कारखान्यातून पाणी होतं आपलं सांडपाणी म्हणतो आपण त्याला ते जमा होते त्यात खूप साऱ्या इम्प्युरिटीज असतात, अशुद्धपणा असतो. ठीक आहे. सेवेज वॉटर कॅन कॅरी मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट स्प्रेड डिसीजेस. असं पाणी जे आहे ते मायक्रो ऑर्गॅनिझम जमा करून त्यात मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्याने तुम्ही बिमार पडू शकता. वेस्ट वॉटर फ्रॉम इंडस्ट्रीज इज मोर लाईकली टू कंटेन पॉयझनस सबस्टन्सेस. आणि जे इंडस्ट्रीमधून येणारं वेस्ट वॉटर त्यात खूप सारे पॉयझनस सबस्टन्सेस असू शकतात. इफ ऑल दिस वेस्ट वॉटर इज लेट इन टू वॉटर बॉडीज ॲज इट इज द वॉटर बॉडीज बिकम पोल्युटेड अँड दॅट इज डेंजरस. आणि असं पाणी जर डायरेक्ट आपण आपल्या प्यायच्या पाण्यामध्ये तलावात किंवा नदीत जाऊ दिलं तर ते आपल्या तब्येतीसाठी हानिकारक असेल. सच वॉटर कॅन नॉट बी यूज फॉर ड्रिंकिंग ऑर फॉर एनी अदर पर्पज. असं पाणी आपण पिऊ पण शकत नाही आणि त्याचा दुसरा पण कोणता वापर करू शकत नाही. दॅट इज व्हाय इट इज कंपल्सरी टू फॅक्टरी ओनर्स टू ट्रीट द वॉटर बिफोर लेटिंग आउट. त्यामुळे वॉटरला ट्रीट करणं, त्याचं शुद्धीकरण करणं हे कंपल्सरी आहे. सिमिलरली सेवेज अँड अदर वेस्ट वॉटर इन टाउन अँड सिटीज इज प्रोसेस फॉर प्युरिफिकेशन बिफोर लेटिंग इन टू द वॉटर बॉडी. दिस हेल्प्स टू प्रिव्हेंट पोल्युशन ऑफ वॉटर. आणि अशाच प्रकारे शहरातून गावातून येणारं जे पाणी हे पण शुद्ध करूनच तलाव किंवा नदीत जाऊ देतात. फ्लोईंग वॉटर ऑफ रिव्हर गेट्स प्युरिफाईड टू सम एक्सटेंट बाय नॅचरल प्रोसेस ऑल्सो. जे वाहतं पाणी आहे ते ॲटोमॅटिकच तुम्हाला प्युरिफाय झालेलं होते ॲटोमॅटिक.
बिफोर वॉटर इज सप्लाइड टू अ टाउन ऑर सिटी इट इज प्युरिफाईड. आणि पाणी जे आहे ते समुद्र आपल्यापर्यंत पोचायच्या आधी त्याचं प्युरिफिकेशन केल्या जातं. डू यू नो if large quantity of impurity get mixed in the river water, the natural process of purification cannot keep pace. The proportion of oxygen dissolved in the water reduces, and this is the threat of the aquatic living thing. जेव्हा खूप सारं पोल्युटेड पाणी जे आहे नदीच्या पाण्यात निघतं तेव्हा ते नॅचरली प्युरिफाय होऊ शकत नाही आणि त्यामुळे तिची ऑक्सिजन लेवल कमी होते आणि तिथे जे जीवन आहे पाण्याच्या अंदर त्याला नुकसान पोचतं. Purification of water. Try this. Take a plastic bottle, tie a clean piece of the cloth over the mouth, cut off the base of the bottle, hold the bottle upside down, pour some powdered code into it, then add fine sand, and lastly coarse sand and make 3 different layers inside the bottle as shown in the diagram. तर बघा, एक पाण्याची बॉटल घ्यायची ती अशी कापायची आणि वरचा पार्ट आहे तो असं उलटा टाकायचा. सगळ्यात खाली जो कापड बांधायचा त्याच्यावर पावडर कोल वापरायचा, त्याच्यावर बारीक रेती आणि त्याच्यावर जाडी रेती वापरायची. प्लेस द बॉटल ऑन द इट्स लोअर कट ऑफ द पोर्शन as shown in the figure. Now pour some muddy water containing some rubbish slowly into the bottle. Observe the water that flows in the base of the bottle. It appears clean. Of course, you have learned that there could be microorganism in it. तर बघा, असं हे जर तुम्ही सिस्टीम तयार केली याच्यात गढूळ पाणी वर टाकायचं, तुमच्या लक्षात येईल की वर गढूळ पाणी टाकताना खाली जे हे शुद्ध पाणी जमा होत राहणार. हे दिसायला शुद्ध असेल पण यात मायक्रो ऑर्गॅनिझम असू शकतात. वॉटर वर्क्स. विजिट द नियरेस्ट वॉटर वर्क्स अलॉंग विथ युअर टीचर. ऑब्टेन परमिशन टू interview an official there and learn about the purification process. You may ask the following questions. आपल्या टीचरसोबत आजूबाजूला जे पाणी शुद्धी केंद्र आहे तिथे जायचं आणि खालील क्वेश्चन त्यांना विचारायचे. व्हॉट सोर्स ऑफ वॉटर इज यूज फॉर द पब्लिक वॉटर सप्लाय सिस्टीम? हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर आर प्युरिफाईड एव्हरी डे? व्हॉट प्रोसेसेस आर यूज टू मेक द वॉटर क्लीन, ट्रान्सपरंट अँड जर्म फ्री? In what order are these processes carried out? What is done to rid of the water and the bad smell? हे क्वेश्चन जे आहे तुम्हाला तिथे जाऊन विचारायचे आहे. पण कोविडमुळे सध्या आपल्याला कुठेच जाता येत नाही, त्यामुळे तुम्हाला याचे आन्सर हे इंटरनेटवर शोधावे लागेल. डू यू नो while traveling you often buy a bottle drinking water? The bottles are available at places like bus stand and railway station. Read the information about the water given in the bottle and tell us about it too. तर बघा, तुम्हाला रेल्वे स्टेशन या बस स्टँडवर पाण्याची बॉटल विकत भेटते. ती पाण्याची बॉटल विकत घ्यायची आणि त्याच्यावरची पूर्ण इन्फॉर्मेशन वाचायची आहे. कॅन यू टेल इफ ॲट सम प्लेस इफ डिड नॉट रन रेन फॉर अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाईम व्हॉट वुड बी द इट्स इफेक्ट ऑफ द लाईफ ऑफ द पीपल देअर? जर एखाद्या जागी खूप दिवसांपासून पाऊस नसेल तर तिथच्या लोकांवर काय त्याचा परिणाम होईल हे सांगायचे आहे. नंतर बघा, इथे वॉटर प्युरिफाईड प्लॅन्टचा एक फोटो दाखवलेला आहे. याच्यानंतर टॉपिक आहे फेमिन. हा टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये कंप्लीट करूया. टिल देन स्टे होम, स्टे सेफ.